काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणांची खिल्ली उडवली आहे। गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय। थेट व्यासपीठावरून राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारत मोदींची मिमिक्री केली। 13 ऑगस्टच्या नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोदींच्या भेटीवरती देखील टिप्पणी करण्यात आली। तर एका परदेशी महिला नेत्याला सार्वजनिक टीकेमध्ये ओढणं हे काँग्रेस किती खालच्या पातळीवरती गेली आहे असं दाखवतं असं म्हणत भाजपनं उत्तर दिलंय। इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया। अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस फॉरेन पॉलिसी। एक चीज पूछ सकता हूँ? हाँ, मेलनी समझ के तो नहीं पकड़ा था? I have not reached there yet. श्री राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याचवेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीनं वागत नाहीत। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं असा देखील माझा सवाल आहे। आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे?